हॅलो गाईज. सो आपला टॉपिक चालू आहे डिफेक्ट्स इन क्रिस्टल. सो डिफेक्ट्स इन क्रिस्टलमध्ये आपण 3 टाईप केले होते: पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट अँड प्लेन डिफेक्ट. सो त्यातला आपल्याला स्टडी करायचा होता फक्त पॉईंट डिफेक्ट. बरोबर. पॉईंट डिफेक्टला अगेन आपण 3 क्लासमध्ये डिवाइड केलं होतं: स्टॉइशियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, नॉन स्टॉइशियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट अँड पॉईंट डिफेक्ट आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. बरोबर. यातला आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टॉइशियोमेट्रिक पॉईंट डिफेक्ट संपवलेला आहे. आपल्याला हे उरलेले 2 पाहिजेत. सो त्यातला आपण पहिल्यांदा पाहणार आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. सो व्हॉट इज द इम्प्युरिटी डिफेक्ट? इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस व्हेन एनी फॉरेन ॲटम रिप्लेसेस द होस्ट ॲटम. ठीक आहे. एखादा फॉरेन ॲटम ज्यावेळेस एखाद्या होस्ट ॲटमला रिप्लेस करतो. फॉर एक्झाम्पल पहा, कन्सिडर करा हा आपला क्रिस्टल आहे. ठीक आहे. मी कन्सिडर केला हा माझा कॉपरचा एक क्रिस्टल आहे. हे सर्व माझे कॉपरचे ॲटम आहेत. सो हे कॉपरचे ॲटम हे झाले होस्ट ॲटम. यांना आपण बोलतो होस्ट ॲटम. ठीक आहे. आता एखादा एनी फॉरेन पार्टिकल, फॉरेन म्हणजे अदर दॅन द कॉपर, जर त्याने यातला एखादा कॉपरचा ॲटम रिप्लेस केला, कन्सिडर केला आपण की हा ॲटम कॉपरचा झिंकने रिप्लेस करून टाकला. सो ॲक्च्युली बनायला काय पाहिजे होतं? कम्प्लिटली कॉपरचा क्रिस्टल बनायला पाहिजे होता. बरोबर. पण कॉपरच्या क्रिस्टलमध्ये काय झालं? झिंकची इम्प्युरिटी आली, जे ॲक्च्युली पाहिजे नव्हतं. अशा डिफेक्ट्सला आपण बोलतो इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. सो डेफिनेशन काय सांगितलं आपण इम्प्युरिटी डिफेक्टची? इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस, इम्प्युरिटी डिफेक्ट अराईज होतो वेन, केव्हा? जेव्हा फॉरेन ॲटम, फॉरेन म्हणजे वेगळा ॲटम जो क्रिस्टलचा नाही आहे ॲक्च्युली, फॉरेन ॲटम रिप्लेसेस बाय द होस्ट ॲटम, रिप्लेसेस द होस्ट ॲटम, जो होस्ट ॲटमला रिप्लेस करतो त्याला आपण बोलतो इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. सो इम्प्युरिटी डिफेक्टला आपण अगेन 3 क्लासमध्ये डिवाइड केलेलं आहे. सो फर्स्ट आहे त्यातला सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय समजलं की एनी फॉरेन ॲटम प्रेझेंट आहे. असं काय नाही की तो रिप्लेसेस केला गेला पाहिजे. मे बी हा झिंक इथे आणि एखादा ॲटम इथं मध्येच येऊन बसेल, ज्याची गरज नव्हती. एखादा ॲटम आला समोरच बसला. ठीक आहे. हे पण सगळे कॉपरचे मध्येच एक येऊन बसला. सो ॲक्च्युली पाहिजे काय होतं? आपल्याला फक्त तिथे कॉपर पाहिजे होता, पण आपल्याला दुसरे पण ॲटम दिसले. मग ते रिप्लेस करून दिसत किंवा न रिप्लेस करता दिसत, जेवढे पाहिजे तेवढे आहे. त्याने एक्स्ट्रा आला दुसरा होस्ट ॲटम तरी चालेल, सॉरी फॉरेन ॲटम तरी चालेल. फक्त कोणतरी एक्स्ट्रा ॲटम तिथे आला, इम्प्युरिटी, जो ॲक्च्युली क्रिस्टलचा नाही आहे. अशा वेळेस आपण बोलणार आहे की इम्प्युरिटी डिफेक्ट अराईज झाला. ठीक आहे. डेफिनेशन दिले पहा, इम्प्युरिटी डिफेक्ट अरायजेस वेन फॉरेन ॲटम, that is the atom different from host atom are present in crystal structure. इम्प्युरिटी डिफेक्ट अराईज होतो केव्हा? जेव्हा फॉरेन ॲटम ऑर द ॲटम डिफरंट फ्रॉम द होस्ट ॲटम, एखादा वेगळा ॲटम क्रिस्टलमध्ये अराईज होतो किंवा क्रिस्टलमध्ये दिसतो, आपण त्याला बोलतो इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी डिफेक्टला आपण अगेन 3 क्लासमध्ये डिवाइड केलेलं आहे. फर्स्ट वन सांगितलं तुम्हाला सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. नाव त्याचे पहा, सबस्टिट्युशनल, काहीतरी सबस्टिट्यूट होणार आहे. कन्सिडर केला मी आत्ता दिलं तसं एक्झाम्पल आपण ब्रासचं कन्सिडर करूया. सर्वांना माहिती आहे ब्रास एक ॲलॉय. बरोबर. सो ॲक्च्युली ब्रास ज्यावेळेस बनतो त्यावेळेस जे होस्ट ॲटम असतात ते झिंकचे असतात, सॉरी कॉपरचे असतात. ठीक आहे. आणि या कॉपरमध्ये आपण झिंकची इम्प्युरिटी ॲड करतो. म्हणजे हे जे ॲटम ओरिजिनली प्रेझेंट आहेत यातला एखादा ॲटम रिप्लेस करतो बाय द झिंक, जे आत्तावरती दाखवलं होतं. लाईकवाईज याला आपण बोलतो सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. सिम्पल पार्ट आहे, एखादा ॲटम जो ऑलरेडी होस्ट ॲटम आहे त्याला आपण कोणत्या तरी दुसऱ्याने रिप्लेस करायचा, याला आपण बोलतो सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. सेकंड आहे टाईप त्यातला अलिव्हॅलंट इम्प्युरिटी. अलिओव्हॅलंट इम्प्युरिटी डिफेक्ट. अलिओव्हॅलंट इम्प्युरिटी डिफेक्ट. सो अलिओव्हॅलंट इम्प्युरिटी डिफेक्ट काय आहे? हा सबस्टिट्युशन टाईप सारखाच आहे, फक्त इथे काय होतं? कन्सिडर करा आपण एक ZnOचा क्रिस्टल कन्सिडर केला. ठीक आहे. एक ZnOचा क्रिस्टल बनलेला आहे आपला. सो हा Zn
हा ओ, हा झेड एन, हा ओ, हा झेड एन, हा ओ. लाईकवाईज 3 डायमेन्शनली झेड एन ओ, झेड एन ओ, झेड एन ओ. ठीक आहे. तर झेड एन ओमध्ये आपल्याला माहिती आहे झेड एन +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो आणि ऑक्सिजन -2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो. बरोबर. आपण आता काय केलं, इम्प्युरिटी ॲड केली. कन्सिडर करा मी कॉपरची इम्प्युरिटी आता ॲड केली. ठीक आहे. आता माझा येणारा कॉपर मी कन्सिडर केला की +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. ठीक आहे. हा +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. मग हा येणारा ॲटम काय करतो, इथले 2 झिंकचे ॲटम रिप्लेस करून टाकतो. हा पण ॲटम रिप्लेस होतोय, हा पण ॲटम रिप्लेस होतोय. ठीक आहे. आणि हे ॲटम जाऊन यांच्या जागी फक्त एकच ॲटम फिलअप केला जातो. या ठिकाणी माझा येऊन बसला फक्त कॉपर +4. ठीक आहे. येताना एकच आला, जाताना इथला जो ऑलरेडीचा होता तो पण निघून गेला आणि इथला जो होता तो पण निघून गेला. सो ही साईड वॅकंट राहील माझी. बरोबर. ही साईड वॅकंट राहील. असं का होईल, कारण हा +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. बरोबर. हा जर इथे आतमध्ये आला तर ओव्हरऑल चार्ज पण तर बॅलन्स झाला पाहिजे ना. मग जर आतमध्ये +4 आलेला आहे तर बाहेर पण +4 गेला पाहिजे. सो इथून गेला आपला +2 कॉपर, सॉरी झिंक +2, आणि इथून गेला झिंक +2. एक ॲटम 2 ॲटमला रिप्लेस करतो. इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन राहते. याला आपण बोलतो ॲलिव्हॉलंट इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि थर्ड आपण टाईप यामध्ये केलेला आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. थर्ड आहे इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. याच्या पण नावात असे इंटरस्टिशियल साईटला फॉरेन ॲटम येणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण, एक्झाम्पलने बेटर समजतं. स्टीलचं एक्झाम्पल पाहूया आपण, स्टील कसा बनतो. ठीक आहे. मग स्टीलला जे होस्ट ॲटम आहेत ते कार्बनचे ॲटम आहेत. सो हा आपला कार्बनचा क्रिस्टल होता, सॉरी कार्बन इम्प्युरिटी आहे, आयर्नचा होता. ठीक आहे. हे सगळे आपले आयर्नचे ॲटम होते. हा क्रिस्टल बनलेला होता आणि यामध्ये कार्बन इम्प्युरिटी म्हणून येतो. ठीक आहे. आता कार्बन कोणाला रिप्लेस करत नाही, कार्बन ही इंटरस्टिशियल पोझिशन येऊन ऑक्युपाय करतो, यावाल्या पोझिशन. याला आपण बोलतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आय होप तिन्ही पॉईंट समज असेल. सबस्टिट्युशनल डिफेक्ट काय, ॲलिव्हॉलंट इम्प्युरिटी डिफेक्ट काय, आणि इम्प्युरिटी डिफेक्ट काय. ठीक आहे. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट काय, फक्त इंटरस्टिशियल साईटला येऊन फॉरेन ॲटम ॲड होतो. ओरिजिनली होस्ट ॲटम हे प्रेझेंटच होते आपले आयनचे. बरोबर. या आयनमध्ये आपण फक्त कार्बनची इम्प्युरिटी ॲड केलेली आहे, रिप्लेस कोणालाच नाही केलेली आहे, फक्त इंटरस्टिशियल साईटला त्यांना ठेवलेलं आहे. दॅट इज ऑल अबाउट द इम्प्युरिटी इफेक्ट. ठीक आहे. आणि लास्ट आपला पॉईंट उरत होता नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. डिफेक्टचा शेवटचा पॉईंट आपला आता नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. आता स्टॉइशियोमेट्रिक काय, नॉन स्टॉइशियोमेट्रिक काय, हे ऑलरेडी लास्ट लेक्चरला झालेलं आहे. सो आय होप तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे ऑलरेडी, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय आणि नॉन स्टॉइशियोमेट्री म्हणजे काय. ठीक आहे. सो नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट, ज्यामध्ये स्टॉइशियोमेट्री मेंटेन केली जात नाही. बरोबर. 1:1 रेशो असेल किंवा 1:2 रेशो असेल, तो मेंटेन केला जात नाही, त्याला आपण बोलतो नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. सो नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्टला आपण अगेन 2 क्लासमध्ये डिवाइड केलेले आहे. फर्स्ट वन आहे त्यातला मेटल डेफिशियंट डिफेक्ट. मेटल डेफिशियंट डिफेक्ट. ठीक आहे. आपण हा समजून घेऊया मेटल डेफिशियंट डिफेक्ट काय. सो आपण काय केलं, काही क्रिस्टल घेतले आणि काही क्रिस्टलमध्ये आपल्याला काय आढळलं की ॲक्च्युली मेटल जेवढा प्रेझेंट पाहिजे ज्या रेशोने, त्या रेशोने तो प्रेझेंटच नाही आहे. एक्झाम्पल सांगतो पहा, कन्सिडर करा. आपण NiO हा क्रिस्टल पाहिला. ठीक आहे. आता ॲक्च्युली प्रेझेंट काय पाहिजे होतं, एका Ni साठी 1 O प्रेझेंट असायला पाहिजे होता. दॅट इज द रेशो 1:1 पाहिजे होता. बरोबर. म्हणजे माझ्या क्रिस्टलमध्ये जर 100 Niचे ॲटम आहेत तर 100 ऑक्सिजनचे ॲटम पाहिजेत. बरोबर. 1000 जर Ni आहेत तर 1000 ऑक्सिजनचे ॲटम पाहिजेत. पण ज्यावेळेस ऑब्झर्व केलं गेलं त्यावेळेस आपल्याला काय सापडलं की Ni काही प्रमाणात कमी सापडतो. ठीक आहे. Ni थोड्या प्रमाणात कमी सापडतो. मग मी याला असं लिहितो Ni1 - डेल्टा. बरोबर. ॲक्च्युली 1 प्रेझेंट पाहिजे रेशोने, पण 1 पेक्षा तो थोडासा कमी येतो, थोडासा फ्रॅक्शन म्हणजे आपण डेल्टा लिहिला. ठीक आहे.
ni1 मायनस डेल्टा ओ. हे काय लिहिलं समजलं मी? ni1 मायनस डेल्टा और द्यासं लिहितो मी, हे पटकन समजेल. ni 0.97 ओ, और ये ओला 1 पण लिहूया, हे बेटर आहे. म्हणजे जर एक ऑक्सिजन आहे तर 0.97 ni, म्हणजे जर 100 ऑक्सिजनचे ॲटम आहेत तर 97 ni चे ॲटम आहेत. बरोबर. आता NiO मध्ये Ni असतो +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, बरोबर. ऑक्सिजन असतो -2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, ज्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑलरेडी मेंटेन केली गेलेली आहे. आता जर Ni चे ॲटम निघून गेले, बरोबर, हे Ni चे +2चे ॲटम निघून गेले, तर आता इथे काय होईल? पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल आणि निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल. पण इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झालीच पाहिजे. कोणताही डिफेक्ट असो, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झालीच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. सो इथे काय केलं जातं मग, जे काय बाकीचे Ni शिल्लक आहेत, बरोबर ना, Ni बाकीचे पण शिल्लक आहेत नाही तर जे ऑलरेडी +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, त्याचे काही बाकीचे ॲटम होते जे निघून गेले आणि हे आपले ऑक्सिजन शिल्लक असले. सो हा Ni काय करतो? हायर ऑक्सिडेशन स्टेटला जातो, म्हणजे Ni+2चा Ni+3 होतो. ठीक आहे. आता मी कन्सिडर केलं, माझ्याकडे 100 Ni चे ॲटम होते जे +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होते आणि 100 ऑक्सिजनचे ॲटम होते जे -2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये होते, बरोबर. ही ॲक्च्युअल आयडियल कंडिशन प्रेझेंट पाहिजे होती. पण झालं काय, माझा एक Ni चा ॲटम निघून गेला. सो माझे Ni चे ॲटम उरले +2, हे 99 उरले आणि O2 मायनसचे ॲटम अजूनही 100 आहेत. ठीक आहे. सो मला चार्जमध्ये काय फरक पडला? माझ्याकडे 100 टाईम -2 चार्ज आहे आणि माझ्याकडे 99 टाईमच +2 चार्ज आहे, बरोबर. याचा अर्थ माझ्याकडे एक -2 चार्ज जास्त झालेला आहे. या 99 + 2ने यातल्या 99 -2ला कॅन्सल केलं. शिल्लक किती राहिला? एक -2 चार्ज शिल्लक राहिला. मग हा -2 चार्ज हा घालवायचा आहे, त्यामुळे काय केलं जातं, यातले 2 Ni 99 मधले Ni+3ला कन्वर्ट केले जातात. 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले. आता झाले, हे 2 जर +3ला आले तर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह 2 चार्ज आला, तो ह्या एक्स्ट्रा -2 चार्जला न्यूट्रलाइज करून टाकतो. याला आपण बोलतो मेटल डेफिशियंट डिफेक्ट. सिम्पल पार्ट. ठीक आहे. काय लिहून दिलं आहे पहा तुम्हाला, इन सम क्रिस्टल, काही क्रिस्टलमध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटाईस साईट. पॉझिटिव्ह मेटल आयन त्याच्या ओरिजिनल लॅटाईस साईटपासून ॲब्सेंट असतो, जसा Ni ॲब्सेंट आहे. द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज, मग जो हा एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज झाला, इज बॅलन्स्ड बाय, ठीक आहे, एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ कटायन ऑफ द सेम मेटल. प्रेझेन्स ऑफ कटायननी बॅलन्स केला जातो विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट. जो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आला आहे तो त्याच्याच ॲटममध्ये हायर ऑक्सिडेशन स्टेटला नेऊन बॅलन्स केला जातो. सिम्पल पार्ट. आणि फॉरवर्ड बाय तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे मी NiOचंच. सो हा नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्टमधला पहिला पार्ट झाला, मेटल डेफिशियंट डिफेक्ट. ठीक आहे. अँड सेकंड टाईप आहे यातला मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे, नावातच आहे. आता मेटल कमी झाले होते, यावेळेस मेटल जास्त होणार आहेत. ठीक आहे. सो मेटल एक्सेस डिफेक्टला आपण ज्याप्रमाणे तो होतो त्याप्रमाणे आपण त्याला 2 टाईपमध्ये अगेन डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट वन आहे बाय द एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइंग इंटरस्टिशियल साइट. ठीक आहे. एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन काय करतात? इंटरस्टिशियल साइट ऑक्युपाय करतात. पहिले एक्झाम्पल पहा. याचं एक्झाम्पल आहे ZnO, झिंक ऑक्साईड. ठीक आहे. आता ॲक्च्युली झिंक ऑक्साईड कसा प्रेझेंट पाहिजे होता? एक झिंकचा ॲटम आहे तर एकच ऑक्सिजनचा ॲटम प्रेझेंट पाहिजे होता, बरोबर. 1:1 रेशो मेंटेन करायचा होता. जर 1000 झिंकचे ॲटम होते तर 1000च ऑक्सिजनचे ॲटम प्रेझेंट पाहिजे होते. आपल्याला मेंटेन करायची होती इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करायची होती आणि स्टॉइचियोमेट्री मेंटेन करायची होती. पण ज्यावेळेस आपण स्टडी केला आपल्याला सापडलं की झिंक काही प्रमाणात कमी प्रेझेंट आहे, सॉरी काही प्रमाणात जास्त प्रेझेंट आहे. मेटल एक्सेस झालेलं आहे, डेफिशियंट संपलं. जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे, मी याला म्हणतो Zn1 + डेल्टा. डेल्टा एक काहीतरी स्मॉल फ्रॅक्शन आहे जो आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे. 1 + डेल्टा O.
सिम्पल पार्ट. ठीक आहे, झिंक थोड्या प्रमाणात आपल्याला जास्त प्रेझेंट सापडला. ठीक आहे, आता हा जास्त सापडतो यासाठी आपण 2 साईड केलेल्या आहेत त्याच्या, की तो कसा एक्स्ट्रा सापडेल यावर आपण त्या मेटल एक्सेस डिफेक्टला 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. सो कन्सिडर करा आपल्याकडे एक ZnOचा स्लॅब आहे. ठीक आहे, हा माझा ZnOचा स्लॅब आहे माझ्याकडे एक, आणि या ZnOच्या स्लॅबला मी हीट केलं. ज्यावेळेस मी ZnOच्या स्लॅबला हीट करतो त्यावेळेस काय होतं, हा ZnO कन्वर्ट होतो Zn+2 प्लस 1/2 टाइम्स ऑक्सिजन, बरोबर, म्हणजे सिम्पल तोडलेले आहेत आपण त्यांना एकमेकांपासून, अँड प्लस 2 इलेक्ट्रॉन. आता ॲक्च्युली Zn प्रेझेंट कसा होता, Zn+2 मध्ये, ऑक्सिजन -2 बरोबर. सो आपण काय केला, झिंकला फक्त वेगळा केलेला आहे, हा ऑक्सिजन वेगळा झाला, बरोबर, आणि ऑक्सिजनचे हे 2 इलेक्ट्रॉन. सिम्पल पार्ट, त्यावेळेस हीट केला जातो त्यावेळेस तो असा तुटला जातो, बरोबर. आता हा ऑक्सिजन गॅस आहे, सो हा स्लॅबमधून निघून जातो आहे. ठीक आहे, हा ऑक्सिजन एक गॅस मॉलिक्यूल आहे, बरोबर, तो स्लॅबमधून निघून जातो आहे. मग स्लॅबमध्ये उरले कोण, स्लॅबमध्ये उरले Zn+2 एक्स्ट्राचे. त्याचा जो कॉमन पार्टनर होता ऑक्सिजन तो निघून गेला. मग झालं काय, Zn+2 जास्त झाले ना, बरोबर ना, आणि Zn+2 इलेक्ट्रॉन पण शिल्लक आहे, त्याच्यावर पण लक्ष द्या, हे पण लागणार आहेत. ठीक आहे, ऑक्सिजन तर निघून गेला, उरले कोण, Zn+2 आणि 2 इलेक्ट्रॉन, म्हणजेच मेटल जास्त उरले, म्हणून याला नाव दिले आपण मेटल एक्सेस डिफेक्ट. ठीक आहे, हा ॲटम काय न्यूट्रल म्हणून निघून गेला, तो ऑक्सिजन न्यूट्रल म्हणून निघून गेला. आता इथे चार्ज बॅलन्स करायची गरज नाही, कारण ऑलरेडी चार्ज बॅलन्स आहे. झालं काय, फक्त एक न्यूट्रल ॲटम बाहेर निघून गेलेला आहे, ऑक्सिजन बाहेर निघून गेला, बरोबर. 1/2 टाइम्स O2 लिहूया, O2 येतो. सो न्यूट्रल ॲटम निघून गेला. Zn+2चा या चार्ज कोणी बॅलन्स केला होता, इथे या -2ने बॅलन्स केला होता, बरोबर. हे -2 म्हणजे काय, 2 इलेक्ट्रॉन, ते तर अजूनही प्रेझेंट आहेत, चार्ज नाही गेलेला आहे. -2 तो चार्ज अजून आहे तसाच आहे ना, 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. निघून कोण गेलं, फक्त एक न्यूट्रल ऑक्सिजन निघून गेलेला आहे, न्यूट्रल ऑक्सिजन निघून गेला. झिंक आणि 2 इलेक्ट्रॉन ॲज इट इज आहेत, त्यामुळे इथे काही गरज नाही अजून की आपण चार्ज बॅलन्स करावा म्हणून. चार्ज ॲज इट इज बॅलन्स आहे, कुणाला हायर ऑक्सिडेशन स्टेटला लोअर ऑक्सिडेशन स्टेटला न्यायची गरज नाही आहे. आय होप हे समजलं असेल मेटल एक्सेस डिफेक्ट. नेक्स्ट येतो यातला एक पार्ट पाहिला आपण, बाय द एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाईंग द इंटरस्टिशियल साईट, बरोबर. सेकंड आहे बाय द अनायन वॅकन्सीज or the F-centered, by anion vacancies. ठीक आहे, बाय अनायन वॅकन्सीज, और यालाच आपण बोलतो F-centered किंवा कलर्ड सेंटर. ठीक आहे, काय बाय अनायन वॅकन्सीज और बाय द कलर्ड सेंटर, याला पण एका एक्झाम्पलने पाहूया. फेमस एक्झाम्पल प्रत्येक वेळेस दिलं जातं, NaCl. बुकमध्ये पण आपल्याला हेच प्रोव्हाइड केले गेले आहे, NaClचं एक्झाम्पल. ठीक आहे, NaClचं एक्झाम्पल पाहूया. ज्यावेळेस आपण एक NaClचा क्रिस्टल घेतो, कन्सिडर करा आपण एक NaClचा क्रिस्टल घेतलेला आहे. ठीक आहे, एक NaClचा क्रिस्टल घेतला आणि याला सोडियमच्या वेपरमध्ये हीट केला. ठीक आहे, सोडियमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये हीट केला. सोडियमचं ॲटमॉस्फिअर कसं क्रिएट करणार आहे आपण, कन्सिडर करा की आपण एक फिश टँक घेतला, गोल फिश टँक घेतला आपण एक, कन्सिडर करा हा आपण एक फिश टँक घेतला गोल, याला पुटअप केलेला आहे. आणि यामध्ये काय केलं आपण, एक सोडियम मेटल हीट केला. सोडियम मेटल इथपर्यंत हीट केला की तो गॅसियस स्टेटला कन्वर्ट झाला. आता गॅसियस स्टेटला कन्वर्ट झाला तर इथे सर्व सोडियमचे ॲटम असणार आहेत, बरोबर, सर्व सोडियमचे ॲटम पसरले गेले आहेत. आता या ॲटमॉस्फिअरमध्ये आपण काय केलं, हे सोडियमचं ॲटमॉस्फिअर आपण क्रिएट केलं आहे. या सोडियमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपला हा क्रिस्टल ठेवून दिला आपण. ठीक आहे, NaClचा क्रिस्टल आपण त्यामध्ये ठेवून दिलेला आहे. आणि हा NaClचा क्रिस्टल आपण हीट करायला सुरुवात केली. ठीक आहे, NaClचा आपण हा हीट करायला सुरुवात केलेली. सो प्रोसेस काय होते, हा जो NaClचा सरफेस आहे, या सरफेसवर हे Na चे ॲटम येऊन बसतात. हे Na चे ॲटम सरफेसवर येतात. परत डायग्राम ड्रॉ करूया. कन्सिडर करा सरफेस आहे, या सरफेसवर हे Na चे ॲटम येऊन स्टिक होतात. ठीक आहे, हे ॲटम काय करतात, Na चे स्टिक झालेले ॲटम, ह्या NaClचे जे इथे Cl ॲटम प्रेझेंट आहेत, ॲक्च्युली हे Na+Cl- मध्ये प्रेझेंट असणार, बरोबर. Na+Cl-, कन्सिडर केला आपण Na+Cl- असा आपला क्रिस्टल बनलेला आहे, बरोबर. सो हे काय करतात, या Cl बरोबर याच्याबरोबर इंटरॅक्शन करतात.
आणि हा NaCl इथून बाहेर काढला जातो. आता कंडिशन काय क्रिएट झाली हा काढल्यामुळे, हा इथं वॅकन्सीज क्रिएट झाली बरोबर. Cl तर निघून गेला, हा Na प्लस, हा Cl मायनस, हा इथला Cl निघून गेला, हा इथे Na प्लस Cl मायनस बरोबर. आता जाताना कोण निघून गेला इथून, Cl मायनस निघाला बरोबर. बाहेर तयार कोण होणार आहे, NaCl तयार होणार आहे. NaClमध्ये Na असतो +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, Cl असतो -1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बरोबर. सो Na आपला ॲक्च्युली जेव्हा चिकटला होता तो Na प्लस स्टेटमध्ये नव्हता, तो फक्त Na होता. आता त्याला जर NaCl बनवायचा आहे तर तो एक इलेक्ट्रॉन बाहेर लूज करणार बरोबर. सो ज्यावेळेस तो स्टिक झाला तो एक इलेक्ट्रॉन आतमध्ये देऊन टाकतो आणि Clला घेऊन बाहेर पडतो. समजलं. तो Clला घेऊन बाहेर पडला तर इथे काय केलं जातं, आता तो जो इलेक्ट्रॉन लूज केला Na तो इथे कॅप्चर्ड केला जातो. इथे कॅप्चर्ड केला, साईडला कोण उरले आता Cl मायनस, तर इकडे Na उरला आहे Na प्लस Cl मायनस, हा Na प्लस Cl मायनस. या सेंटर्डला आपण बोलतो एफ सेंटर्ड. तो सेंटर ज्याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन कॅप्चर केला गेलेला आहे, ठीक आहे. ती वॅकन्सी जिथे तो इलेक्ट्रॉन जाऊन बसलेला आहे त्याला आपण बोलतो एफ सेंटर्ड ऑर दी कलर्ड सेंटर्ड. ठीक आहे, समजलं एफ सेंटर्ड काय. आता त्याचे परिणाम काय झाले, Cl मायनस निघून गेले बाहेर बरोबर. Cl निघून गेले म्हणून आपण एक इलेक्ट्रॉनच्या ठिकाणी किंवा Cl मायनस निघून गेले, आता ती जागा रिकामी झाली बरोबर. मग Cl जर क्रिस्टलमधले निघून गेले तर ऑब्व्हियसली Na प्रमाण इन्क्रीज होणार बरोबर ना, कारण प्रेझेंट कसे होते 1:1 NaCl प्रेझेंट होते बरोबर. 1:1 मधले Cl निघून गेले, मग खाली शिल्लक कोण राहिले, Na शिल्लक राहिले बरोबर. मग तो काय झाला, मेटल एक्सेस डिफेक्ट झाला. आता ज्या वेळेस ते निघून गेले त्यावेळेस त्या होलमध्ये त्यांनी एक इलेक्ट्रॉन ठेवून गेले बरोबर. मग ज्या होलमध्ये ते इलेक्ट्रॉन ठेवून गेले त्या होलला आपण बोलतो एफ सेंटर्ड. आता असं काय नाही की सरफेसलाच तयार होईल प्रत्येक वेळी, मे बी आतले जे काय आतमध्ये असेल क्रिस्टलमधले ते सरफेसला येतील थोड्या वेळाने Cl. सो सरफेसला पण हो असं काय नाही, फक्त एफ सेंटर्ड तयार आतमध्ये होतो, ठीक आहे. सो हा झाला एफ सेंटर्ड. या एफ सेंटर्डमुळेच क्रिस्टलला कलर येतो, ठीक आहे. या एफ सेंटर्डमुळे त्याला कलर येतो, त्यामुळे त्याला आपण अजून असं बोलतो की कलर्ड म्हणून, कलर्ड सेंटर्ड ऑर दी एफ सेंटर्ड. सेकंड पण अजून त्याला कलर्ड सेंटर्ड. सो या ठिकाणी आपलं डिफेक्ट संपतात सर्व. इथून आपण चालू केले होते स्टॉइशियोमेट्रिक, जे लास्ट लेक्चरला झाले होते. इम्प्युरिटी आज झाले आणि नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. आय होप हे समजलं असेल. थँक्यू.